महिलेवर लैंगिक अत्याचार करीत विषारी पाणी पाजले, आरोपीला तामिळनाडूतून घेतले ताब्यात। दिग्रस पोलिसांची कारवाई। तालुक्यातील एका गावातील महिलेवर इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्या पीडित महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकून पाणी पाजून त्या पीडित महिलेच्या डोक्यावर दगडाने मारून तिला गंभीर जखमी केल्याची घटना 1 जून रोजी घडली होती। या घटनेची तक्रार त्या पीडित महिलेने 7 जून रोजी दिली होती। तेव्हापासून आरोपी पडून गेला होता। पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासातून आरोपीला तामिळनाडू राज्यातून ताब्यात घेतले। वैभव अमृत दुतडे राहणार चिरकुटा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपीने 1 जूनला पीडित महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। इतकेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकून ते पाणी पाजले, तसेच डोक्यावर दगडाने मारून गंभीर जखमी केली। या घटनेची तक्रार पीडित महिलेने 7 जून रोजी दिग्रस पोलिसात दिली। त्यावरून दिग्रस पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवी कलम 376, 307 सह विविध कलमांवर गुन्ह्याची नोंद केली। लाईव्ह संपादक अमीन कलरवाले, सहसंपादक किशोर कांबळे, दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट। आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।